शालिवाहन शके 1602 रौद्र नाम संवत्सर म्हणजेच 3 एप्रिल 1680 ची मध्याह्न होती. दुर्ग रायगडावर शिवाजी महाराजांनी आपल्या राजवाड्यामध्ये दालनामध्ये सर्व रायगडवर त्यावेळेला उपस्थित असणाऱ्या लोकांना बोलवून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही चुकून होऊ नका. हा तो मृत्यू लोक जेवढे आले तेवढे गेले. आता आम्ही नाम स्मरण करतो आणि शिवाजी महाराजांचं त्यांनी ध्येय ठेवलं. शिवाजी महाराजांचं निधन कसं झालं, काय झालं या संदर्भातली जी माहिती मिळते ती आपल्याला फक्त बकरीतून माहिती मिळते. सभासद बकर जी आहे राजाराम महाराजांनी लिहून घेतलेली बकर, त्याच्यामध्ये ही माहिती मिळते की महाराजांनी काय संदेश शेवटचा दिला ती माहिती त्यातून मिळते. 91 कलमी बकरीतून माहिती मिळते. अस्सल कागदपत्र शिवाजी महाराजांच्या निधनाची माहिती देण्यासाठी मौन आहे. त्यामुळे आता आपल्याला या बकरीने जे काही सांगितले त्याच्यावरच विश्वास ठेवून शिवाजी महाराजांच्या निधनाबद्दल भाष्य करावं लागेल. महाराजांचं निधन झालं. संभाजी महाराज त्यावेळेला पन्हाळगडावर होते. महाराजांच्या बरोबर राजाराम महाराज, सोयराबाई होत्या. महाराजांचं निधन झाल्यानंतर किल्ल्याचे दरवाजे बंद केले गेले आणि महाराजांना महादेवाच्या मंदिरासमोर, म्हणजे रायगडाच्या जिथं जगदीश्वर प्रासाद नावाचं शिवाजी महाराजांनी बांधलेलं महादेवाचं मंदिर आहे, त्या महादेवाच्या मंदिरासमोर त्यांना अग्नी दिला गेला असे उल्लेख 91 कलमी बघतात. शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराज, आपल्याला माहिती आहे की 1 वर्षाचा काळ जो आहे संभाजी महाराज राज्याभिषेक होऊस्तोपर्यंत संभाजीराजांचा तो खूप धामधुमीचा झाला. अष्टप्रधान मंडळातल्या लोकांनी कटकारस्थान करून राजाराम महाराजांना पहिल्यांदा मंचकार म्हणून केलं. मग संभाजीराजे पन्हाळगडावरून तिथं कैद करायला ते सगळी मंडळी गेली, त्यांना अटक केली. संभाजीराजे रायगडावर आले आणि रायगडावर आल्यानंतर संभाजीराजेंनी पुन्हा शिवाजी महाराजांचं वेद मंत्रामध्ये सगळे जे काही विधी असतात ते सगळे करून घेतले आणि त्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांचं जिथं दहन झालेलं होतं त्या रायगड किल्ल्यावरील जगदीश्वर प्रासादाच्या समोर, म्हणजे महादेवाच्या देवळासमोर शिवाजी महाराजांची अष्टकोनी आकारातली समाधी बांधली. संभाजी महाराजांच्या नंतर आपल्याला माहिती आहे की रायगड किल्ला हा 1690 ला हा मुघलांच्या ताब्यात गेला. इतिकाद खानानं तो किल्ला जिंकून घेतला आणि त्यानंतर म्हणजे 1690 पासून ते 1733 पर्यंत हा किल्ला, राजधानीचा किल्ला, हा पूर्णपणे शत्रूच्या ताब्यात होता. म्हणजे 1707 पर्यंत थेट औरंगजेबाच्या ताब्यात, मोगल सत्तेच्या ताब्यात. आणि 1707 नंतर ज्या वेळेला औरंगजेबाचं इथंच निधन झालं, त्याला इथंच पुरावं लागलं, तर त्यानंतर सिद्धी जी आहे आपल्या जंजिरेकर सिद्धी, त्या जंजिरेकर सिद्ध्यांच्या ताब्यात रायगड किल्ला गेला. तो 1733 पर्यंत, म्हणजे सातारचे शाहू महाराज शंभूराजांचे पुत्र, त्यांनी तो किल्ला परत स्वराज्यात आणपर्यंत 1733 पर्यंत तो मोगलांच्या ताब्यात, परकीयांच्या ताब्यात होता. 1733 ते 1818 हा किल्ला पहिल्यांदा काही काळ सातारकर छत्रपतींच्या ताब्यात आणि त्याच्यानंतर मग पेशव्यांच्या ताब्यात होता. पण या सगळ्या कालावधीमध्ये 1733 ते 1818 रायगड किल्ल्याबद्दलची सिंहासनाची माहिती आपल्याला त्यावेळेला जे शाहू दप्तर आहे पुण्यातलं, पुणे रेकॉर्ड ऑफिस मध्ये, त्याच्यामध्ये सिंहासनाची व्यवस्था माहिती मिळते, रायगड किल्ल्याची निगराणीची माहिती मिळते, ते शाकारनीची माहिती मिळते, अनेक बारीक बारीक मायन्यूट्स त्याच्या डिटेल्स आपल्याला मिळतात. पण समाधी संदर्भातल्या कुठलेही डिटेल्स आतापर्यंत उजेडात आलेले नाहीत 1818 पर्यंत. आणि 10 मे 1818 ला पेशव्यांचा किल्लेदाराच्या ताब्यातून कर्नल प्रॉथर नावाचा इंग्रज अधिकारी होता, जो एल्फिस्टन जो होता त्याचा कनिष्ठ होता. त्या कर्नल प्रॉथरनं 10 मे 1818 ला रायगड किल्ला ताब्यात घेतला. त्याच वेळेला रायगड किल्ल्याला आग लागली होती. त्याच्या अगोदरची जी 10 दिवसाची लढाई होती त्याच्यामध्ये रायगड किल्ला हा तोफांच्या माऱ्यामुळे भस्मसात झाला होता आणि कर्नल प्रॉथर रायगड किल्ल्यावर चढला आणि त्यानं पहिल्यांदा शिवाजी महाराजांच्या समाधीचा उल्लेख जर आपल्याला कुठे मिळत असेल, डॉक्युमेंटेड उल्लेख, हा कर्नल प्रॉथरच्या पत्रामध्ये 10 मेलाच त्यानं पत्र जे लिहिलेलं आहे आपल्या वरिष्ठांना, त्या पत्रांमध्ये कर्नल प्रॉथर असं म्हणतो
की आम्ही रायगड जिंकून घेतला शत्रूकडून, म्हणजे पेशव्यांच्याकडून, आणि आम्ही ज्यावेळेला किल्ल्यावर आम्ही आलो त्यावेळेला मग त्याने ते वाराणसी बाई कशी बसली होती, काय होती, रायगड जळत होता, रायगडचा बालेकिल्ला, हे सगळी माहिती दिली. पण त्याचबरोबर त्यानं शिवाजी महाराजांची समाधी सुद्धा विपन्न अवस्थेत आहे असं लिहून ठेवलं, आणि ती महादेवाच्या देवळासमोर आहे, आणि ती समाधी चांगल्या अवस्थेत नाही आहे. खर तर त्यांना वाटत होतं, कर्नल प्रॉथरनं लिहिले की एवढा महान स्वराज्य निर्माता, राष्ट्र निर्मात्याची समाधी त्यांच्याच वारसाने ही खूप चांगल्या पद्धतीने जतन करायला पाहिजे होती. पण ज्या वेळा ते गेले त्यावेळेला तिची अवस्था काय व्यवस्थित नव्हती असं कर्नल प्रॉथरनं लिहून ठेवलेलं आहे. हे एक फर्स्ट हँड रेफरन्स आहे. त्यानं जो नकाशा त्यावेळेला रायगड किल्ल्याचा केलेला आहे तो सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये सुद्धा त्यानं शिवाजी महाराजांच्या समाधीचं स्थान महादेवाच्या मंदिरासमोर, म्हणजे जगदीश्वर प्रासादाच्या समोर नोंदवून ठेवले. त्यानंतर 1818 नंतर आपल्याला माहिती आहे इंग्रजांनी किल्ल्यांवर जायलाच बंदी घातली, कारण किल्ले हे स्फूर्तीस्थान आहेत, प्रेरणास्थान आहेत असं आपल्या इथल्या भूमिपुत्रांना वाटू नये, आणि किल्ल्याचा उपयोग करून त्यांनी परत इंग्रजांच्या विरुद्ध उठाव करू नये म्हणून त्यांनी ते किल्ले फॉरेस्ट खात्याच्या त्यावेळेच्या ताब्यात दिले आणि किल्ल्यावर जायला बंदी घातली. रायगड किल्ल्याची शिवाजी महाराजांच्या समाधीची आठवण होण्यासाठी परत महात्मा फुलेंना तिथे जावं लागलं. महात्मा फुले रायगड किल्ल्यावर गेले आणि शिवाजी महाराजांच्या समाधीचा त्यांनी शोध घेतला. आता काही लोक म्हणतात की समाधीचा शोध कसा होईल, समाधी अगोदरच होती, पण विस्मरणात केलेली होती ती गोष्ट परत महात्मा फुलेंनी शोधून काढली, आणि शिवाजी महाराजांच्या वरचं प्रदीर्घ त्यांनी एक काव्य लिहिलं, पोवाडा लिहिला, कुलवाडी भूषण पोवाडा गातो शिवाजी राजाचा, जे असं ते पोवाड्याचं त्याचं हे. तर तो पोवाडा पहिल्यांदा ते रायगड किल्ल्यावर जाऊन आल्यानंतर महात्मा फुलेंनी लिहिलेला आहे, आणि याचे उल्लेख दीनबंधू नावाचं त्यावेळेच तत्कालीन जे वर्तमानपत्र आहे त्या वर्तमानपत्रामध्ये त्याचे उल्लेख आहे. म्हणजे ही कुणी सांगोवांनी सांगितलेली गोष्ट नाही. महात्मा फुले गेले रायगडला आणि त्यांनी समाधीचा पुनर्शोध घेतला, तर त्यावेळेला पहिल्यांदा त्यांनी ती समाधी परत शोधून काढली. जेम्स डगलस नावाचा एक इंग्रज अधिकारी त्यावेळेचा किल्ल्याच्या मोहात पडून, शिवाजी महाराजांच्या किल्ल्याच्या मोहात पडून तो किल्ल्यावर गेला होता. त्याने बुक ऑफ बॉम्बे नावाचं एक सुंदर पुस्तक लिहिलं. त्या बुक ऑफ बॉम्बे मध्ये या समाधीचा, रायगडचा, तोरण्याचा, राजगडचा सगळ्याची त्यांनी उल्लेख केले. त्यानंतर रिचर्ड टेम्पल नावाचा मुंबईचा तत्कालीन जो गव्हर्नर होता तो रायगड किल्ल्यावर त्याला जाऊन आला, त्यानं शिवाजी महाराजांच्या समाधीचे उल्लेख केले. आणि त्यावेळेला बॉम्बे क्रॉनिकल मध्ये त्यावेळेला पहिल्यांदा डगलसने एक लेख लिहिला की शिवाजी महाराजांची समाधी इतके त्यांचे वारस सगळे असताना, इतके सरदार जहागीरदार हे स्वराज्याच्या स्टेजवर तयार झाले असताना विपन्न अवस्थेत आहे. आणि त्यानंतर मग पहिल्यांदा पुण्यातल्या हिराबागेमध्ये एक सभा भरली. त्या सभेचं अध्यक्षस्थान जे होतं ते कोल्हापूरचे शाहू महाराजांचे पिताजी आबासाहेब घाडगे त्यांच्याकडून शाहू महाराज करवीर गादी दत्त केले. त्या आबासाहेब घाडगे त्यावेळेला करवीर गादीचे रिजंट होते. करवीरची गादी होती छत्रपतीची, त्याचे रिजंट होते, आणि त्या समाधीच्या जीर्णोद्धार चळवळीची सभा भरली, त्याचे ते अध्यक्ष होते. त्याच्यात महात्मा फुले सुद्धा स्वतः होते. याच्या बातम्या त्याच वेळेला छापून आलेल्या, आणि शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करायची एक चळवळ सुरू झाली. त्या आबासाहेब घाडगेंनी ते रिजंट असल्यामुळे करवीर छत्रपती गादीचे, त्यांनी इथून एक इंजिनियर पाठवून रायगड किल्ल्यावर दिला. त्याचा खर्चाचा आराखडा तयार करून घेतला की किती ते समाधीच्या जीर्णोद्धारासाठी खर्च येईल वगैरे वगैरे वगैरे, आणि ती मोहीम पुढे निघाली. त्याच वेळेला समांतर इंग्रज अधिकारी जे होते, फॉरेस्ट नावाचा एक इंग्रज अधिकारी होता, त्याचं एक नाव यशवंत सिंक्लियर असं काहीतरी नाव आहे, आता मला नेमकं आठवत नाही. ह्या दोन इंग्रज अधिकाऱ्यांनी रायगड किल्ल्यावर, ते फॉरेस्टचे अधिकारी होते, फॉरेस्टच्या ताब्यात असल्यामुळे ते फॉरेस्टचे अधिकारी होते, रायगड किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार व्हावा म्हणून त्यावेळेच्या भारताच्या जो काय व्हॉइसरॉय असायचा त्याच्यापर्यंत पत्रव्यवहार केला. एवढंच नाही तर त्यावेळेला भारतामध्ये भारतीय पुरातत्व खात्याची स्थापना झाली होती, इंडियन आर्किओलॉजीची स्थापना झाली होती. तर त्याच्यात जॉन मार्शल त्यावेळेला होता. जॉन मार्शलच्या कडे सुद्धा पत्रव्यवहार त्या अधिकाऱ्यांनी केला, आणि रायगड किल्ल्यातली जी विपन्न अवस्थेतली समाधी होती त्याच्यासाठी त्यावेळेला दरवर्षी 5 रुपयाची नेमणूक त्यांनी करून घेतली. ती समाधी सरकारी खर्चानं, म्हणजे ब्रिटिशांच्या खर्चानं, सरकारी खर्चानं अष्टकोनी ती समाधी होती ती व्यवस्थित मेंटेन करून घेतली.
ते समांतर चालू होते. एका वेळेला ही समाधी जीर्णोद्धाराची चळवळ महात्मा फुलेंनी सुरू केलेली ती सुरू होती आणि दुसऱ्या बाजूला इंग्रज अधिकारी सुद्धा या समाधीचा जतन व्हावा याच्यासाठी प्रयत्न करत होते. ह्याची डॉक्युमेंट्स पत्र आपल्याला मुंबई पुरालेखागारामध्ये उपलब्ध आहेत. त्यांनी आणि खूप आत्मीयतेने त्यांनी काम केले. जरी ते आपल्यावर आक्रमण करायला आलेले असते तरी शिवाजी महाराजांची समाधी दोन शिवाजी ही एका राष्ट्र निर्मात्याची एका महान पुरुषाची समाधी म्हणून त्यांनी जतन करायचा त्यावेळेला प्रयत्न केला. सायमल्टेनियसली इथं ज्या वेळेला महात्मा फुले आबासाहेब घाडगे समाधीच्या जीर्णोद्धाराची चळवळ चालत होते त्याच वेळेला शाहू महाराज त्यानंतर ती खूप मोठा स्पॅन केला आणि शाहू महाराज करवीर छत्रपतींच्या गादीवर आले होते. 1894 ला ते मुख्यारी मिळाली त्यांना आणि तातडीने शाहू महाराजांनी सुद्धा शिवछत्रपतींच्या समाधीच्या जीर्णोद्धाराची पावलं टाकायला सुरू केली. पण त्याच वेळेला लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाचा उदय हा महाराष्ट्राच्या भारताच्या राजकारणाच्या क्षितिजावर झाला होता आणि टिळकांनी शिवाजी महाराजांचं जे काही शिवाजी महाराजांच्या बद्दल प्रेम लोकांच्या मनात जे आहे ते आपल्या राजकारणासाठी उपयोग करून घ्यावा म्हणून त्यांनी शाहू महाराजांना इथं भेट दिली. त्याची पत्र उपलब्ध आहेत. शाहू महाराजांना ते भेटले. शाहू महाराजांना त्यांनी विनंती केली की तुम्ही आम्हाला करवीर दरबार शक्य झालं म्हणजे तुम्ही करवीर छत्रपती हे समाधीचा पूर्ण जीर्णोद्धार करू शकतील एकट्यानं, पण शिवाजी महाराज काय फक्त छत्रपतींचे नाही आहेत, फक्त तुमचे नाही आहेत. शिवाजी महाराज या भारतात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आहेत आणि त्यामुळे या समाधीचा जो जीर्णोद्धार आहे तो आम्ही एक समिती स्थापन करतो आणि त्या समितीतर्फे सगळ्या भारतभरातले जे काय शिवप्रेमी आहेत यांच्याकडून 1-1 रुपया 2-2 रुपये अशी वर्गणी गोळा करून आम्ही ते समाधीचा जीर्णोद्धार करतो असं सांगितलं. आणि त्यामुळे शाहू महाराजांच्या हातून जो जीर्णोद्धार व्हायचा होता तो थांबला आणि टिळकांनी ही मुवमेंट आपल्या हातात घेतली. शिवाजी महाराजांची चळवळ आहे समाधी जीर्णोद्धाराची मुवमेंट हातात घेतली आणि मग त्याला परत प्लस मायनस आहेत. म्हणजे त्याच्यावर सुद्धा त्यावेळेला तत्कालीन वर्तमानपत्रात टीका झालेल्या आहेत. पैसे गोळा करायला लागले, भरपूर मोठे निधी गोळा केला. मग तो निधी एका बँकेत ठेवला, ती बँक बुडाली म्हणून सांगितलं. मग ती बँक बुडाली का नाही त्याच्यातला निधीचा वापर कसा केला काय केला हा आपला आता सांगायचा विषय नाही. पण ही मोहीम ज्यावेळेला सुरू केली होती टिळकांनी ही साधारण 95च्या दरम्यान म्हणजे ज्यावेळेला शिवजयंती सुरुवात केली असं म्हटलं जातं. पण खरं तर शिवजयंती ही महात्मा फुलेंनी सुरू केली. 1885 ला मुंबईमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी होत होती. त्याचे दीनबंधू मध्येच उल्लेख आहे. म्हणजे मराठा ऐक्यचू मंडळ नावाचं मंडळ होतं त्याने 1885 लाच शिवजयंती साजरी केली आणि त्यानंतर सलग शिवजयंती साजरी केल्याचे रिपोर्ट्स आपल्याकडे आहेत. पण 95 ला टिळकांनी शिवजयंतीचं सुद्धा आपल्याकडे घ्यायचा प्रयत्न केला आणि शिवजयंती साजरी करायचा प्रयत्न केला. तिथून ते शिवाजी महाराजांचा जीर्णोद्धार समाधीचा झाला 1925 ला. म्हणजे महात्मा फुलेंनी सुरू केलं 95 ते 25 1995 म्हणजे 1895 ते 1925 पर्यंत शिवसमाधीच्या जीर्णोद्धारासाठी काही पावलं पुढे पडली नाही. पण टिळकांचं निधन झालं 1920 ला आणि त्याच्यानंतर 1925 ला परत एकदा शिवप्रेमींनी याच्या विषयावर आघाडी घेतली. त्याच वेळेला शिवाजी महाराजांचं शिवनेरीचं जे जन्मस्थान आहे त्याचा जीर्णोद्धार सत्यशोधक समाजातले भास्करराव जाधव, मोरे वकील अशा अनेक मंडळींनी एकत्र करून करायला सुरुवात केली. आणि मग इकडे परत ज्या शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी पैसे गोळा केलेली जी समिती होती त्या समितीवर दबाव यायला सुरू झाला. ब्रिटिश सरकारनं त्यावेळेला त्या समितीला परत पत्र लिहिले की आमच्यावर सुद्धा दबाव यायला लागला लोकांचा की समाधीचा जीर्णोद्धार करा म्हणून मग ती परत समाधीचा जीर्णोद्धार करायचं ठरलं. त्यावेळेचं तत्कालीन भारत सरकार म्हणजे पुरातत्व खातं आणि शिवाजी रायगड स्मारक समिती नावाची लोकमान्य टिळकांनी स्थापन केली समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ते समाधी जीर्णोद्धाराचं काम सुरू झालं. आणि 1925च्या डिसेंबर महिन्यामध्ये ज्या वेळेला ती समाधी तात्यासाहेब सुळे नावाच्या कॉन्ट्रॅक्टरना ते काम दिलं गेलं आणि 1925 ला ज्या वेळेला ते समाधीचा जीर्णोद्धार सुरू झाला वरची जी अष्टकोनी चौतरा आहे त्या चौतऱ्यावरची ती समाधी आहे ते जे काही अष्टकोन फक्त केलेला आहे तेवढाच तो जीर्णोद्धार केलेला आहे. तो करताना सुद्धा त्याचा पाया घेण्यासाठी म्हणजे तो अष्टकोनी मूळ समाधी तिने ओपन केली त्यावेळेला त्या समाधीच्या बरोबर खाली 6 फूट खोलीवर त्यावेळेचा रिपोर्ट आहे त्यावेळेच्या कुलाब्याच्या इंजिनियरनं आपल्या वरिष्ठांना लिहिलं पत्र उपलब्ध आहे
ते 25 डिसेंबर 1925 पोते पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये ते असं म्हणतोय की साधारण 6 फूट खोलीवर शिवाजी महाराजांच्या समाधीचे ऍश मिक्स्ड विथ अर्थ अँड स्कल ऑफ अ डॉग असं त्याला म्हटलं की ते आम्हाला तिथे मिळालंय 6 फूट खोली म्हणजे शिवाजी महाराजांच्या अस्थी त्यावेळेला त्या ठिकाणी मिळाल्या याचे फर्स्ट रेफरन्स जे आहे तो फर्स्ट रेफरन्स आहे की समाधीत मिळाले. आता स्कल ऑफ अ डॉगचं आपल्याला माहित आहे की नंतर ते पाठवलं ते उद्मानाची कवटी होती आणि ती नंतर जाळली होती ह्याचे सुद्धा रिपोर्ट सगळे आले म्हणजे त्याचा आणि शिवाजी महाराजांच्या समाधीचा तसा अर्थार्थी काही संबंध नाहीये. पण ज्या अस्थिरक्षा त्या ठिकाणी मिळाल्या त्यावेळेला सुळे नावाचे कॉन्ट्रॅक्टर होते, काही शिवप्रेमी मंडळी होती. या सगळ्या शिवप्रेमी मंडळींनी त्यातले काही भाग हा शिवाजी महाराजांचा आपल्याकडे राहावा म्हणून थोडा थोडा भाग त्यांनी काढून घेतला. त्याच्यामधलाच काही भाग महादेव शेठ वडके म्हणून महाडमध्ये होते, त्यांच्याकडं तो परंपरेने त्यांच्या वडिलांच्याकडून तो चालत आलेला होता. तो मी स्वतः बघितलेला आहे. आणि तिथून मग गोनीदांच्याकडे गेला. गोनीदांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले, गोनीदान लेकरांनी त्यांच्याकडे ती अस्थिरक्षा कशी आहे. तिथून कोल्हापूरच्या दत्ताबाळांच्याकडे तो त्यातला काही अंश आला. सुळेंच्याकडची जी अस्थिरक्षा होत्या ते छाप्यात इंग्रजांनी छापा टाकला त्यांच्या घरावर आणि मिसप्लेस झाले असं सांगितलं जातं. आणि काही इतिहास संशोधन मंडळामध्ये पुण्याच्या इतिहास संशोधन मंडळामध्ये अस्थिरक्षा आहेत असं सांगितलं जातं. मी स्वतः बघितलेला तो जो आहे तो महादेव शेठ वडकेंच्याकडच्या महाडमधला अस्थींचा जो काही भाग होता तो मी स्वतः बघितलेला आहे. कोल्हापूरच्या दत्ताबाळांच्याकडे जो काय अस्थिरक्षा आलेल्या होत्या त्याच्याविषयी सुद्धा खूप वाद भोवती झाले. त्या शिवाजी महाराजांच्याच आहेत का नाही त्याच्याविषयी झाले. पण माझ्या अभ्यासानुसार त्यावेळेला जेम्स डग्लसनं नकाशा केलाय. कॅम्पबेल नावाचा एका इंग्रज अधिकाऱ्यानं ज्यावेळेला जीर्णोद्धार करायचा म्हणून तो ज्यावेळेला जायचा त्यांनी तो नकाशा केलाय. तिथं शिवाजी महाराजांच्या अस्थिरक्षा ठेवण्याची त्यांनी जागा दाखवलेली आहे. आणि या सगळ्या मौखिक आणि डॉक्युमेंटेड पुराव्यांनुसार शिवाजी महाराजांच्या अस्थिरक्षा या 25 ला ज्या वेळेला ती समाधी ओपन केली गेली कल्ली जीर्णोद्धारासाठी त्यावेळेला मिळालेल्या होत्या. त्यातला काही भाग काही लोकांनी सुळे असतील, वडके असतील आणि 2 जणांनी तो भाग नेला याचे पुरावे त्यावेळीचे आपल्याकडे उपलब्ध आहे. दुसरा भाग आहे की या संदर्भातला की साधारण 13 फेब्रुवारी 1919 राजर्षी शाहू महाराजांचे एक पत्र आहे. त्यांनी ते लिहिले इथल्या कोल्हापूरच्या पॉलिटिकल एजंट लव्हसर. त्या पत्रामधला साधारण इंग्लिश मधलं पत्र आहे 7-8 ओळीचं. त्याच्यामधला सारांश असा आहे की प्रोफेसर आरुंडेल नावाचे इतिहासाचे एक प्राध्यापक जे थिओसॉफिकल सोसायटीचे होते ते कोल्हापूरला आले. त्यांनी पन्हाळा बघितला, त्यांनी पंचगंगा नदीवरची संस्थान शिवसागर मधली समाधी मंदिरं बघितली आणि त्यांना तिथं बातमी लागली की शाहू महाराज म्हणजे माझ्याकडे शाहू महाराजांच्याकडे शिवाजी महाराजांच्या अस्थी आणि महाराणी ताराबाईंच्या अस्थी आहेत, अस्थिरक्षा आहेत आणि त्यातला काही भाग ते माझ्याकडे मागतायत आणि मी त्यांना त्यातला थोडासा मी भाग त्यांना दिलेला आहे आणि मी ते योग्य केलं की नाही असं विचारणारं पत्र उडहौसला शाहू महाराजांनी दिलं. म्हणजे 1925 ला समाधीचा जीर्णोद्धार व्हायच्या वेळेला मिळालेल्या समाधीमधल्या अस्थिरक्षा वेगळ्या आणि शाहू महाराजांचं हे अस्सल पत्र आहे. त्यांच्या एम्ब्लम वरचं खाजगी जो त्यांचा लेटरेड होतं त्याच्यावरचं शाहू महाराजांची सही आहे. त्याच्यावर आपल्या पुरालेखागारातलं पत्र आहे. त्यावरून आपल्या असं लक्षात येतं की 1919च्या अगोदरच करवीर छत्रपतींच्याकडे शिवाजी महाराजांच्या अस्थी या होत्या. आज कुठे त्याचा शोध घ्यावा लागेल. पण परंपरेने असं सांगितलं जातं आणि 2 ठिकाणी आहेत की करवीर छत्रपतींचा जुना राजवाडा जो आहे त्याच्यामध्ये दगडी कासव आहे आणि त्याच्यावर शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. त्याच्यामध्ये तिथे त्या अस्थी शिवाजी महाराजांच्या रक्षा होत्या असं सांगितलं जातं परंपरेनं, मौखिक परंपरेनं. त्याला डॉक्युमेंटेड पुरावा अजून तरी काय इतिहासात मिळालेला नाही. दुसरं सांगितलं जातं की सिंधुदुर्ग किल्ला जो आहे शिवछत्रपतींचं त्याच्यावर शिवराजेश्वर नावाचं मंदिर आहे. ते कोळ्याच्या वेशातील महाराज आहेत वगैरे सगळं झूट आहे. त्याला डॉक्युमेंटेड पुरावे आहेत की त्याला शिवराजेश्वर म्हटलंय. त्याच्या बाजूला जे वल्ले सांगतात ते 2 मोर्चेला आहेत. तशाच पद्धतीचे मोर्चे आपल्या पन्हागडावरच्या संभाजी महाराजांच्या मूर्तीला सुद्धा तोडलेले आहेत. आणि ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांची ती पाषाणातील प्रतिमा आहे शिवराजेश्वरांची त्या प्रतिमेच्या खाली जो चौथरा आहे
त्याच्यामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांच्या पवित्र अस्थी ठेवलेल्या आहेत. असं सुद्धा ज्या वेळेला आपला ग्रँड डफनं मराठ्यांचा इतिहास लिहिला पहिल्यांदा, त्या ग्रँड डफच्या त्यानं ते लिहून ठेवलंय. म्हणजे 1836च्या दरम्यान त्याने तिथल्या पुजाऱ्यांच्या काही मुलाखती घेतल्या, त्याने लिहून ठेवल्या आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी शिवाजी महाराजांची अस्थी रक्षित आहे. त्याच्यावर मग ते स्मारक शिवाजी महाराजांचं बांधलं असू शकतं. कारण आपल्याकडं गौतम बुद्धापासून बघतोय की आपली परंपरा आहे, हजारो वर्षाची परंपरा आहे की महान व्यक्तींच्या, पूजनीय व्यक्तींच्या अवशेष अस्थी असतील, त्यांचे अवशेष असतील, त्यांच्या दहन केल्यानंतर ते जतन करून ठेवायचे, पूज्य आणि पवित्र म्हणून ते ठेवायची अशी पद्धत आहे. आणि तसंच शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्याबरोबर समाधीबरोबर आमच्या कोल्हापूरच्या जुन्या राजवाड्यामध्ये आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावरच्या शिवराजेश्वर मंदिराच्या मूर्तीच्या खालचा जो चौतरा आहे त्याच्यामध्ये त्या अस्थी आणि रक्षा आहे असं आपण पुराव्यानिशी सांगू शकतो. म्हणजे सिंधुदुर्गचं पुराव्यानिशी सांगू शकतो. कोल्हापुरात होत्या ह्याच्या संदर्भातलं ते पत्रच उपलब्ध आहे. कुठलाही संशोधक ते डिनाय करू शकत नाही. ते आज कुठे आहे हे फक्त आपण त्याचा शोध घेतला पाहिजे असं